येस, जिममध्ये होता माझा लेग्स वर्कआउट आणि माझी ऑलरेडी फाटली होती. कारण जेव्हा लेग्स वर्कआउट असतो ना, तेव्हा खूप वाईट हालत होते यार. तेव्हा चालताना, उठताना, बसताना इतके पाय दुखतात की विचारूच नका. आणि कसं जिम मी इतक्यातच लावलंय, त्यामुळे अजून माझी बॉडी रुटीनला यायला थोडा वेळ आहे. जिम करून लिटरली माझी हालत इतकी टाईट झाली आहे. हे बघा भाई साहब, मला चालताच येत नाही. माझा दार उघडताना सुद्धा तोल जात होता. पण ठीक आहे, हळूहळू केल्यावरती त्याची सवय आपल्याला होऊन जाईल. जेव्हा केव्हा मी आमच्या जिमच्या लिफ्टमधून खाली येते ना, तेव्हा माझं डोकं फिरलेलं असतं. कारण ही मागची पाटी आणि पुढे लोकांनी केलेले उद्योग. तुम्हाला रेफरन्स कळत नसेल तर माझा मागचा व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल मी कशाबद्दल बोलतेय. बरं, मी जिम मधून घरी आले, आवरलं आणि मला संध्याकाळी जायचं होतं आमच्या कलावती आईंच्या मंदिरात. कारण बालोपासना सप्ताह सुरू आहे, त्यामुळे छान टिकली वगैरे लावून मस्त मी निघाले. सप्ताह उरकून मी रिटर्न दुकानामध्ये आले आणि बघते तर काय, ही 2 डेरेदार वृक्षांची झाडं तोडून नेत होती आणि तिकडे आता बिल्डिंग उभारण्यात येणार होती. ओ माय गॉड, मला लिटरली आता असं झालेलं की माझ्या डोळ्यातून पाणी येणार आहे. पण करणार तर काय, काही काही गोष्टींना पर्याय नसतो का, काही काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. रात्रीचं दुकान बंद करण्याची वेळ आली होती आणि रोज रात्री दुकान बंद करताना किती सेल झाला हे आम्ही रोज लिहून ठेवतो आणि त्याची टोटल करतो. सो ते टोटल करण्याचं काम मी आता करायला घेत होते. आज माझ्याकडे गाडीच नव्हती, त्यामुळे मी आमच्या सासरेबुवांची इथे वाट बघत बसले होते की ते मला कधी घ्यायला येत आहेत आणि घरी जाऊन मी कधी जेवण करते. कारण आज लेग्स मारल्यामुळे जेन्युइनली मी खूप दमले होते. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.